दिवसाची सुरुवात येशूबरोबर. एका मनुष्याकडे एक छान घरामध्ये एक छान फोटो फ्रेम होती आणि त्या फोटो फ्रेममध्ये हे लिहिलं होतं, एक वाक्य लिहिलं होतं की हेही दिवस जातील. आणि ते वाक्य एका कागदावर छानपैकी लिहिलेलं होतं आणि त्याची त्यांनी फ्रेम करून आपल्या घरात ठेवायची. जे जे लोक त्या ठिकाणी जायचे ते लोक त्या ठिकाणी ते वाचायचे आणि सांगायचे की हे वाक्य तुम्ही कसं काय फ्रेम करून लावलं किंवा का लावलं. तो मनुष्यानी नेहमी सांगायचं की हे वाक्य मला काहीतरी शिकवतं. हे वाक्य मला हे शिकवते की ह्या जगात कुठलीही गोष्ट कायमची राहत नाही. माझ्याकडे जर खूप पैसा आहे आणि मला गर्व वाढत चाललेला आहे, तर ह्या फ्रेमकडे ज्यावेळेस माझं लक्ष जातं त्यावेळेस ते मला शिकवतं की हेही दिवस जातील. गर्व करू नको. ज्यावेळेस मी दुःखात असतो, ज्यावेळेस माझ्याकडे संकट येतात, मी निराश झालेला असतो, तेव्हाही या वचनाकडे ज्यावेळेस मी बघतो त्यावेळेस हे वचन मला सांगतं की हेही दिवस जातील. आपले जीवन जे आहे हे कडू आणि गोड अनुभवांनी भरलेलं आहे. बघा, जुन्या करार ज्यावेळेस आपण वाचतो त्यावेळेस इस्रायल लोकांना ज्यावेळेस परमेश्वराने गुलामगिरीतून बाहेर काढलं, तो दिवस त्यांच्यासाठी किती आनंदाचा होता. परंतु टप्प्याटप्प्याने त्यांच्या जीवनामध्ये सुख आणि दुःख हे दोन्ही येत राहिले. बघा, ज्यावेळेस ते निघाले त्यावेळेस समुद्र आडवा आला आणि मागे फारोचं सैन्य होतं. त्यानंतर ते पुढे गेल्यानंतर रानामध्ये त्यांना पाणी मिळेनासं झालं. तेव्हा परमेश्वराने त्यांना पाणी दिलं, पण ते पाणी कडू होतं. मग परमेश्वराने परत एक वनस्पती दिली. ती वनस्पती पाण्यामध्ये टाकल्यानंतर ते पाणी गोड झालं. आपल्या जीवनामध्ये सुद्धा गोड प्रसंग असतात, परंतु काही वेळाने लगेच काही वेळाने कडू प्रसंग सुद्धा येतात. निराश होऊ नका. ह्यातून देव आम्हाला काहीतरी शिकवत असतो. देव आमचं काहीतरी त्याचं आमच्या विषयी संकल्प सुरू असतात आमच्या जीवनामध्ये. ज्यावेळेस आम्ही प्रार्थनापूर्वक त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवतो तेव्हा आम्हाला ह्या गोष्टी सर्व काही हळूहळू समजायला लागतात. ह्या जीवनामध्ये आपल्याला आपला वधस्तंभ घेऊनच पुढे जायचं आहे, जगायचं आहे. कुरकुर करू नका. देवाला कार्य करू द्या. देव आपल्या कठीण प्रसंगाचे, कडू अनुभवाचे रूपांतर गोड अनुभवात करतो. काही वेळा कडू औषध जे आहे हे आपल्या आरोग्यासाठी चांगलं असतं. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, योहान कृती सुवर्तमान ह्याचं 16वा अध्याय 33वा वचन. गॉस्पल ऑफ जॉन चॅप्टर 16 and verse 33. जगात तुम्हाला क्लेश होतील, तरी धीर धरा, मी जगाला जिंकला आहे. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.